खाबी खान असेल, भीमसेन सक्सेना असेल, ईश्वरदास नागरे हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. ते कुठेच सांगत नाही. 2 प्रश्न विचारले, एक प्रश्न विचारला की माझे कोणते सरदार तुला सांगितले, संभाजी महाराजांनी त्याला इतकं ठोकदार उत्तर दिलं की जे माझे मित्र आहेत त्यांची मी नाव सांगत नसतो. दुसरं सांगितलं तुझा खजिना कुठे आहे, तो आमच्या सुपूर्द कर. त्यांनी सांगितलं हा खजिना राज्याच्या रयतेच्या प्रत्येक माणसाच्या मालकीचा आहे, हे तुमच्यासारख्या कुत्र्याच्या हातात देणार नाही. हे लिहितात, ते लिहितात. त्याला समजून सांगितलं म्हणे, राहुलला खानने समजून सांगितलं त्याला की तू असं बोलू नको, बादशाह तुला माफ करेल. पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि शेवटी मरण पत्करलं. त्यांनी स्वराज्यासाठी मरण पत्करलं, त्यांनी धर्मधर्मासाठी मरण पत्करलं नाही. आणि औरंगजेबाची कोणतीच पोरगी ही संभाजी महाराजांच्या पेक्षा लहान नव्हती. ही गोष्ट आपल्याला असली पाहिजे. इतकी बदनामी केली. दुसरं त्यांनी एक सांगितलं होतं कॉम्रेड गोविंद पानसरेंनी की मला लोकांनी प्रश्न विचारला की पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाला, त्या उर्दू सोलापूरच्या मंडळींनी प्रश्न केला की बा तुम्ही म्हणजे शिवाजी कोण होत्या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाच्या प्रकाशन समारंभाला आम्ही पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते करावा. तर त्यांनी सांगितलं माझी काहीच हरकत नाही, कारण आता आपल्याला विचार करावा लागेल मध्यरेषेच्या अलीकडचे आणि मध्यरेषेच्या पलीकडचे अशी आपल्याला एक सीमारेषा. आपल्याला मध्यरेषेच्या एका बाजूने सरांनी जे सांगितलं अब्राह्मणी, हे अब्राह्मणी लोक, मध्यरेषेच्या या बाजूचे लोक आपल्याला एकजूट होऊन या ब्राह्मणी व्यवस्थेचा सामना करावा लागेल. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज जी घटना घडली, आज जो डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न वारंवार झालेला आहे. आज झालेला नाही, ह्या त्या नावाने झालेला आहे. त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्याचं आयोजकाचं मी अभिनंदन करतो. तो काय म्हणजे हा सगळ्यात खूप छान अनुभव होता. ते आले गालमोडे दादा इथं जे आले आणि त्यांनी जो प्रयत्न केला, अश्लाघ्य प्रयत्न केला, तसा प्रयत्न पूर्वी गाडगेबाबांच्या बाबतीतही झाला होता. सोनोपंत दांडेकर नावाचे मोठे ज्ञानेश्वरीचे विद्वान होते आणि पंढरपूरला तिथं कीर्तनकाराची सभा होती. गाडगेबाबा, गायकाडी महाराज, तरपुरे महाराज हे चपलाजवळ उभे होते. सोनोपंत दांडेकर हे ज्ञानेश्वरीमधलं खूप मोठं नाव होतं. सोनेपंत दांडेकरांनी म्हणले गाडगेबाबा तुम्ही या ना मंचावर. गाडगेबाबा म्हणले आमची जागा इथंचे, इथंच थांबतो. म्हणजे का बरं मंचावर येत नाही, का बरं मंचावर येत नाही? नाही म्हणले येत नाही, बरंच इथं बळजबरी गेले, का मंचावर येत नाही, कधी येतात मंचावर? तर गाडगेबाबांनी जे उत्तर दिलं ते उत्तर तुम्हाला मला सगळ्याला देता आलं पाहिजे. गाडगेबाबा म्हणले माझ्यासही तिथं जमलेल्या सगळ्याला जर तुम्ही बामण करून घेत असताल तर मी तुमच्या मंचावर येईल. बामण करून घेतो म्हणजे इंग्रज सांगतात की फक्त जाणवं घातलं म्हणजे बामण करून घेतो नाही. तर ही जी गोष्ट आहे ब्राह्मण करून घेता म्हणजे अधिकार जर तुम्ही धर्मातले किंवा समाजातले जर काही देत असताल तर आम्ही येतो म्हणण्याचा अर्थ ज्या माणसाला अडाणी समजलं गेलं त्याचं गमक कळालं ती फार मोठी गोष्ट आहे. धन्यवाद सर. वेळेची कमी आहे खूप, त्यामुळे या परिसंवादातला शेवटचा प्रश्न मी देवेंद्र इंगळे सरांना विचारतो. अतिशय थोडक्यात आपण उत्तर द्यावं सर, थोडा रिलेव्हंट आहे. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, तर यातून